चला प्रश्नांना समजून घेऊया. या मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय 4 फेब्रुवारी 2023 गट क मुख्य परीक्षेमधला प्रश्न क्रमांक 5. काय विचारलाय बघूया. ई कारांत नामे स्त्रीलिंगी असतात, मात्र काही ई कारांत नामे पुल्लिंगी असतात, ती यांची असतात. आता ई कारांत पुल्लिंग नामामध्ये हत्ती हे नाव येऊ शकतं, हत्ती. पण मग हत्ती प्राण्याचं नाव आहे, पण त्याला दुसरा पर्याय आपल्याला सापडत नाही. पक्ष्यांची नाव काही ई कारांत मिळत नाहीत, म्हणजे 1 आणि 2 पर्याय कट झाले. आता बघा, माळी, साळी, तेली, शिंपी, कोळी हे सगळे व्यावसायिक आहेत आणि ह्या व्यावसायिकांची नावं ही ई कारांत पुल्लिंगी नाम आहेत. तो माळी, तो शिंपी, तो तेली, तो कोळी ई कारांत पुल्लिंगी नामे आहेत. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की ई कारांत नामे स्त्रीलिंगी असतात, मात्र काही ई कारांत नामे पुल्लिंगी असतात, ती व्यावसायिकांची असतात. व्यावसायिकांची पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 5 त्याचं उत्तर 3 नंबर आलं पाहिजे. 5 चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर गट क मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023 चा पेपर आपण बघतोय आणि या पेपर मधला प्रश्न क्रमांक 6 बघायचा आपल्याला. काय विचारलाय तो, दंड नसणारे व्यंजन कोणते? तर दंड माहिती तुम्हाला, क ला मधोमध दंड असतो, ग ला नंतर शेवटी स्वतंत्र दंड असतो. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलाय, दंड नसणारे व्यंजन कुठलं? आणि तुम्ही रक्त शब्द बघितल्या आपल्या लक्षात येतं की र ला कुठलाही दंड नाही. उत्तर क्रमांक 1 यायला पाहिजे, पण याचं उत्तर 1 येणार नाही. याचा अर्थ आपल्या या मालिकेचं नावच आहे की प्रश्नांना समजून घेऊया. तर दंड नसलेले व्यंजन विचारलेले आपल्याला, आणि व्यंजनामध्ये र चा पाय मोडला पाहिजे. इथं रक्त शब्दामध्ये र हे अक्षर म्हणून आलेलं आहे, व्यंजन म्हणून आलेलं नाही. पण जर तुम्ही अर्पण शब्दाची फोड केली तर ती अ अधिक र अधिक प पूर्ण आणि नंतर न अशी होते. इथं र हा अर्धा आहे, व्यंजन आहे, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आलं पाहिजे. आपण बघूया प्रश्न क्रमांक 6 त्याचं उत्तर ए सेट मध्ये 4 नंबर येतंय का. प्रश्न क्रमांक 6 उत्तर क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 त्याचं उत्तर 4 नंबर आलेलं आहे.